मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं. तिकीट न काढता पीएमपीएमएल बसायचं. ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचंय. अहो, त्याच्यामध्ये तुम्ही का हो सगळंच वेगळंच शोधताय? तुम्ही निगेटिव्ह राहू नका. पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह. एकाने विचारा प्लीज. प्लीज. अरे एकाने विचारा. विचारा ना. महापालिकेचं उत्पन्न 12,000 कोटी म्हणताय, पण प्रत्यक्षात महापालिकेच्या निधीमध्ये 8 ते 8.5 हजार कोटी रुपये येतात. त्यातले 1,500 ते 2,000 कोटी रुपये 72 म्हणजे पुढच्या प्रकल्पासाठी सगळे राखीव आहेत पैसे. असं असताना एकीकडे महापालिकेची आर्थिक मदत होत असताना आपण मोफत घोषणा करत आहोत. आणखी महापालिकेचं burden वाढवायचं काम नाही का? पण आपण मध्ये म्हटलं आहे. मिळतं तर पण मोफत द्यायचं म्हणतोय आपण. अहो, हे नाहीये. तुम्ही का सगळं निगेटिव्ह विचार करताय? ह्याच्यामध्ये विचार करत असताना एक 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 थांबा ना. ऐका तरी बाबांनो. त्यामध्ये संपूर्ण विचार करून टॉपचे अधिकारी रिटायर झालेले त्यांच्याशी पण चर्चा करून त्यांनी पण ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यांचं काय मत आहे, सुज्ञ पुणेकरांचं काय मत आहे, इतर पण सहकाऱ्यांचं काय मत आहे, हे काही एका दिवसात झालेलं नाही. मी जे तुम्हाला सांगत होतो की मी पुढे जाहीरनामा देतो, पुढे जाहीरनामा देतो, आमच्या सहकारी मित्रांशी चर्चा करून, असं हे सगळं चर्चा करून हितक हे गोष्टी आपण करता येऊ शकतायत. ह्या निर्णयापर्यंत आल्यानंतर आम्ही जाहीरनाम्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. कुठे? अहो, तेच मी सांगतोय. त्यांना जमलं नाही म्हणून तर मला द्या म्हणतोय. सुरक्षित पुण्याची हमी देण्याच्या करता इथं सीसीटीव्ही कॅमेरे, लॉ अँड ऑर्डर 2-3 लोकांच्या डिपार्टमेंटची हा प्रश्न संबंधित आहे. एक, इथल्या सीसीटीव्ही कॅमेरे आणि बाकीच्या पण सुविधा नीटपणे द्याव्या लागतील. आणि विशेष करून पोलीस यंत्रणा यांची मदत अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घ्यावी लागेल. म्हणूनच मधल्या काळात पत्रकार मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण राज्यामध्ये आम्ही दुसऱ्यांदा सरकार आत्ता आलो त्यावेळेस सगळ्यात जास्त पोलीस स्टेशन जर कुठल्या शहरामध्ये मंजूर करण्यात आली तर ती पुण्यात करण्यात आली. सगळ्यात जास्त स्टाफ पोलीस यंत्रणेचा, पोलीस दलाचा कुणाला देण्यात आला तर तो पुण्याला देण्यात आला. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यंदाचं आमचा तुमचा जिल्हा वार्षिक आराखडा योजना 1400 कोटीची होती. त्याच्यात किती कोटी रुपये पुण्याच्या ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता आपण दिलेले, ह्याची माहिती तुम्ही घ्या. ह्या सगळ्या गोष्टी कशा करता दिल्यात की ते ताबडतोब त्या ठिकाणी पोचावेत. त्यांना ज्या ज्या काही यंत्रणा पाहिजे होत्या त्या आपण देण्याचा प्रयत्न केलाय. इवन ते हे फिरतं ना वर ड्रोन, ते ड्रोन पण पाडण्याच्या करता एक वेगळ्या प्रकारची रायफल लागती, त्या पण रायफली दिल्यात. ह्या गोष्टी हे कशा करता करतोय? उगेच काहीतरी द्यायचं म्हणून नाही दिलं. ह्या सगळ्या गोष्टीवर आळा बसावा आणि पुणेकरांना चांगल्या वातावरणात जीवन जगता यावं म्हणून ही सुरुवात आहे. आता त्याच्यात महत्वाची भूमिका महानगरपालिका बजावू शकते. त्याकरता महानगरपालिका आमच्या विचाराची यावी. थांबा जरा, बाई लाडकी बहीण बोलते. अरे थांब ना जरा. अहो, त्याच्यामध्ये तोच वाद आहे की जलसंपदा विभाग म्हणतायत माणसे 300 लिटर आम्ही पाणी देतोय.
आपले महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात एवढं पाणी आम्ही घेत नाही, फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचारच करत नाही. त्यावेळेस ज्यावेळेस वेगवेगळ्या म्हणजे महानगरपालिका आणि जलसंपदा यांचे वाद ज्यावेळेस होतात त्यावेळेस ह्याच्यामध्ये काही तज्ञांना मीटर बसवून काय नक्की आहे, वस्तुस्थिती काय, पाण्याची गळती आहेत का, हे म्हणतात ते बरोबर आहे का, हे म्हणतात ते बरोबर आहे, आणि त्याच्यातनं कुणाचं चुकत असेल आणि ते दुरुस्त करण्याची काय गरज आहे ती आम्ही दुरुस्त करणार आहोत. तेच सांगतो ना, ते आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे, ते शरीराने आमचे आमदार आहेत, मनाने कुठे आहेत? सुनेला कुठं पाठवलंय, लेकाला कुठं पाठवलंय, फलाण्याला कुठं पाठवलंय? अरे थांब ना, तुला काय उगीच कामाची काढाकाढी येते? आम्ही कुठं तरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय. तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच. तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता, गेले 8 दिवस मी कुठे आहे याचा थोडा अभ्यास करा. कुणाला वाऱ्यावर सोडलंय मी? माझा मतदारसंघातले अर्धे बीजेपीने घेतलेत. ज्यांना आम्ही तयार केलं कष्ट करून ते जाऊन बसले. आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मी खडकवासल्यात मायनस आहे 20,000. मी 20,000 मायनस आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला, ते खरं मेरिट मधले स्टुडंट्स आहेत, त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस केलंय त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलंय. नाही, नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटींमध्ये या गोष्टी होत असतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हे नेते केंद्रबिंदू नाहीयेत, हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्रबिंदू. एखादा दुखावला गेला असेल तर त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करिअर जास्त कसं पुढे जाईल ह्याची सगळी जबाबदारी, जसे हे हमीपत्र आहे तसं तेही आमचं हमीपत्र आहे पक्षाचं. आणि म्हणूनच इतके वर्ष पक्ष आहे. हो का, तुम्ही ऐका ना, केंद्र सरकार राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे, ते त्यांचं काम करतायत. महानगरपालिका ही इथं असते. तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो, 1992 ते 2017 ह्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करून मी दाखवला की नाही? त्यावेळेस मुख्यमंत्री हे वेगळे होते की नाही? ते जे पक्षाचे मुख्यमंत्री असायचे त्यांच्या विरोधात मी महानगरपालिका लढलो होतो की नाही? हो किंवा नाही सांग? हो हो. मग ह्या पद्धतीनं असं होऊन देखील मी विकास करून दाखवला ना. अरे असं का करताय? त्याच्यामध्ये हिनं मगाशी जे सांगितलं, राजकीय इच्छाशक्ती, पॉलिटिकल व्हील, हे त्या ठिकाणी पाहिजे. ना आम्हाला आहे ना उत्साह काम करायचा. अरे सकाळी 2 जणांना 6 ते 7, 7 ते 8 इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्या समोर. हा, अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही? आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला, अहो या बसा, पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेरी उल्लेख करतो.